थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी अगदी मस्त असं क्लायमेट आहे. तर आज पोहा चिकन आपण बनवणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे निथळवून घेतलेलं आहे. तर आपण मॅरिनेट करूया. 1 टीस्पून भरून बॉटल मसाला, पाव टीस्पून हळद पावडर, पाव टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर ऑप्शनल आहे, 1 टीस्पून भरून कोरिएंडर पावडर धना पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि इथे एक अख्खा लिंबू मी वापरणार आहे. तर त्याचा रस्सा काढून घेऊया आणि त्याला लावून घेणार आहोत आपण. आता हे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊया. चिकनला संपूर्ण मसाला लागला पाहिजे आणि त्यानंतर आपण हे 10 मिनटं झाकण, कमीत कमी 10 मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि फास्ट गॅसवरती आपण आता हे ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून शहाजिरे घातलेलं आहे. तुम्ही शहाजिरं नसलं तर जिरे वापरू शकता. आणि इथे मी 3 मोठे कांदे किंवा 4 छोटे कांदे तुम्ही वापरू शकता. आणि म्हणजे 200 ग्रॅम कांदा घेतलेला आहे अर्धा किलो चिकनसाठी. आणि हा कांदा छान व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आहे, कारण आपण चिकनला अगोदर मीठ लावून घेतलेलं आहे. आणि हे छान मिक्स करूया आणि त्यानंतर आपण झाकण देऊन 2-3 मिनटासाठी थोडंसं गॅस मीडियम करायचं आहे आणि हे शिजवून घेऊया 2-3 मिनटासाठी. तर 2-3 मिनटं झालेली आहेत. कांदा छान मस्त सॉफ्ट झालेला आहे. थोडासा रंग देखील आलेला आहे, लालसर झालेला आहे. त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीचं हे जे वाटण घेतलेलं आहे, हे एक अख्खं टेबलस्पून भरून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता हे वाटण घातल्यानंतर सगळं मिक्स केलेलं आहे आणि पुन्हा आपण फक्त 2 मिनटासाठी आता झाकण देणार आहोत आणि कांदा छान लालसर करून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. कांद्याला छान रंग आलेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे. कांद्याला व्यवस्थित लालसर रंग आल्यानंतरच आपण आता हे चिकन घालायचं आहे. जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालायचं आहे आणि हे सगळं कांदा आणि चिकन हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवरती आपण इथं चिकन शिजवून घेणार आहोत आणि ह्या चिकनमध्ये आपण बिलकुल पाणी घालणार नाहीत. तर त्यासाठी इथे एक प्लेट घेतलेली आहे परात आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्याच्या जे वाफेने हे चिकन छान शिजणार आहे. तर 5-6 मिनटानंतर आपण एकदा चेक करायचं आहे. कदाचित खाली लागू वगैरे शकते, तर कांद्याच्या आणि चिकनच्या पाण्याने ते लागत नाही तरीसुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही पाण्याची प्लेट आहे ती द्यायची आहे आणि 7-8 मिनटासाठी हे चिकन शिजवून घेणार आहोत. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता 7-8 मिनटं झालेली आहेत. मागील एका व्हिडिओमध्ये आमची वसईची स्पेशल भुजिंग ती कशी बनवायची ती माझी बहीण शालू आलेली आणि तिने दाखवलेली आहे. तर त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता आपण चिकन शिजलं आहे की पाहूया. अगदी 80% चिकन शिजलेलं आहे. तर आता आपण 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या वसई किचनच्या चॅनलवरती भरपूर अशा चिकनच्या रेसिपीज दिलेल्या आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी क्रिसमससाठी खूप छान छान रेसिपीज आहेत. पुन्हा एकदा 2 मिनटासाठी आपण प्लेट दिलेली आहे. आता 2-3 मिनटानंतर आपण ही प्लेट काढूया. छान मस्त तेल सुटलेलं आहे आणि मस्त असं आपलं हे चिकन शिजलेलं आहे. हे पहा किती सुंदर आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण मंद आचेवरतीच हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण टेस्ट करून पाहायचं आहे. मीठ वगैरे कमी असेल तर ह्या वेळेला टेस्ट करायचं आहे. अगदी व्यवस्थित आहे, छान झालेलं आहे. तर आता आपण हे पहा चिकनसुद्धा शिजलं आहे की पाहूया. एक पीस काढून बघते. हे पहा छान मस्त एकदम सॉफ्ट झालेलं आहे.
आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. या चिकनसाठी तुम्ही ओला मसाला आणि कांदा हे जास्त घालायचं आहे की हे छान मस्त चिकन टेस्टी लागते. तर गॅस बंद केलेली आहे. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तर 2 मिनटासाठी फक्त थांबूया आणि त्यानंतर आपण पोहे मिक्स करणार आहोत. तर आता मी खाली घेतलेलं आहे आणि अगदी 2 मिनटानंतर ह्या चिकनमध्ये आपण पोहे घालायचे. तर पोहे कोणते घ्यायचे, तर जाड पोहे आणि पातळ पोहे असतात. तर पातळ पोहे आपण वापरणार आहोत. तर हे पहा, याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल राहिलं नाही पाहिजे चिकनमध्ये. तर इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत. आपण चिवड्यासाठी जे वापरतो ते, किंवा नायलॉन पोहे म्हणतात, तर ते घ्यायचे आहेत. तर अगदी थोडे थोडे पोहे घालायचे आहेत, एकदम जास्त नाही घालायची. असे मी एकदा घेतलेले आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पोहे आणि कोथिंबीर हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप असं चमच्याने ढवळायचं नाही, असं दोन हातात चमचे घ्यायचे. पुन्हा एकदा मी असे पोहे पसरवून घेते. जशी गरज वाटेल त्याप्रमाणे आपण ते पोहे घालायचे आहेत. आणि चिकन गरम असते त्यामुळे ते पोहे लवकर नरम होतात, म्हणजे कडक राहत नाही. तर आपलं मस्त असं चिकन पोहा रेडी झालेला आहे. तर आता मी टेस्ट करून पाहते. चिकन आणि त्याबरोबर पोहे घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त असं ही आपली रेसिपी झालेली आहे. तुम्ही क्रिसमससाठी नक्की ही रेसिपी बनवून पहा. कोथिंबीर टाकलेली आहे वरून. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहेत, तुम्ही त्या चेक करू शकता. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.